ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाणे महानगरपालिका, भिवंडी, कल्याण डोंबिवली तसेच उल्हासनगर या चारही महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रामध्ये जे पब आहेत, डान्स बार आहेत, जिथे हुक्का पार्लर चालतो आणि ज्या ठिकाणी रेग्युलर जे स्ट्रक्चर आहे त्याच्यात मॉडिफिकेशन करून अतिक्रमण करून असे अवैध ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत, त्याच्या अनुषंगाने आम्ही यापूर्वी कारवाई केली होती। हे जे अनधिकृत किंवा इलिगल स्ट्रक्चर्स आहेत ते त्याच्यावर कारवाई होण्याबाबत संबंधित महानगरपालिकेला पत्रव्यवहारही करण्यात आला होता आणि चारही महानगरपालिका आयुक्तांशी माझ्या स्तरावर, माननीय पोलीस आयुक्तांच्या स्तरावर आम्ही संपर्क करून, कोऑर्डिनेशन करून ही मोहीम आम्ही आज सुरू केलेली आहे। ठाणे, कल्याण, उल्हासनगर या तिन्ही चारही ठिकाणी ही मोहीम आज सुरू आहे। यामध्ये प्राधान्याने जे तरुण पिढीला आकर्षित करणारे हुक्का पार्लर आहेत, डान्स बार आहेत, पब आहेत आणि जिथे काही गैरप्रकार होतात आणि ज्यामुळे मग अपघातासारखे गंभीर गुन्हे घडतात किंवा इतरही तरुणाई जी आहे ती भरकटते आणि त्यांच्या जीविताला आणि आरोग्याला धोका निर्माण करते, अशा कृत्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने ही इफेक्टिव्ह कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। यामध्ये सर्व महानगरपालिकांचे टीम जे आहेत ते आमच्यासोबत आहेत। आज जवळपास 8-9 ठिकाणी ठाण्यातही कारवाई सुरू आहे। शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये 100 मीटरच्या आसपास ज्या टपऱ्या आहेत जिथे सिगरेट आणि तंबाखू सदृश पदार्थांची विक्री होते त्यांच्यावरही कारवाई करण्याची मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि ही मोहीम इफेक्टिव्हली आम्ही सुरू ठेवू। याच्यावर आळा घालण्यासाठी आमचे संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत, बीट अधिकारी आहेत, त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत। आमचे डिव्हिजनल ACP, झोनल DCP, क्राईम ब्रांच हे सुद्धा या अवैध जे कृत्य आहेत त्यांच्यावर वॉच ठेवून त्यांच्यावर सातत्याने कारवाई करतील आणि जे शासनाचे इतर विभाग आहेत, एक्साईज डिपार्टमेंट असेल, महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका असतील, त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समवेत ही अशा प्रकारची मोहीम राबवून ज्या टपऱ्या आहेत किंवा जे अनधिकृत बांधकाम आहेत ती नष्ट करणे किंवा त्याच्यावर कारवाई करणे याची कारवाई आमच्याकडून निश्चितपणे केली जाईल। एक अराउंड मला वाटतं 11 लेडीज बार ज्याच्यावर पूर्वी कारवाई झालेली आहे, 9 हुक्का पार्लर ज्यांच्यावर पूर्वी कारवाई झाली होती परंतु महानगरपालिकेकडून त्याच्यावर कारवाई करणं बाकी होतं, अशाची प्राधान्याने आज आम्ही चर्चा करून कारवाई सुरू केलेली आहे आणि इतरसुद्धा जे आहेत त्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत, काहींचे परवाने यापूर्वी तात्पुरत्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते, त्यांच्यावरही ही कारवाई सुरू राहणार आहे। ठाणे शहरामध्ये अंमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून काय उपाययोजना केली? अंमली पदार्थांवर आळा घालण्याच्या दृष्टीने निश्चितपणे जनजागृती मोहीम आमच्याकडून राबवण्यात येत आहे आणि ती सातत्याने येणारही आहे। कालच अँटी ड्रग्ज डे होता, त्या निमित्ताने आम्ही एक व्हॅन जिच्यावर ड्रग्ज आपल्या शरीराला आणि समाजाला कसं अपायकारक आहे, घातक आहे या अनुषंगाने एक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही व्हॅन जी आहे ती शहरातली जी मुख्य कॉलेजेस आहेत, शाळा आहेत प्रत्येक झोनमधल्या, तिथे जाऊन थांबून त्यासोबत एक आमची टीम आहे आणि एक NGO दुसरी संघटना आहे, त्यांचे काही पदाधिकारी आहेत, हे जॉईंटली त्या शाळा कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत, तरुणाई आहे त्यांना ड्रग्सचे जे काही घातक परिणाम आहेत त्याच्याबाबत माहिती देतील। समाजातील सर्व घटकांकडून आम्हाला या मोहिमेसाठी सहकार्याची अपेक्षा आहे। विशेषतः पालकांनी, शिक्षकांनी या मोहिमेत आमच्यासोबत यावं। तुमच्याकडे जी काही माहिती उपलब्ध असेल ती जवळच्या आपल्या पोलीस स्टेशनला, चौकीला आपण निश्चितपणे द्यावी। तुमच्या पाल्याचं किंवा विद्यार्थ्याचं नाव किंवा तुमच्या शाळा कॉलेजचं नाव कुठेही एक्सपोज होणार नाही याचीसुद्धा आम्ही खबरदारी घेऊ, परंतु हे जे काही सप्लाय चेनमधली जी लिंक आहे ती नष्ट करण्याच्या दृष्टीने आपल्याकडून माहितीची आम्हाला अपेक्षा आहे। माननीय पोलीस आयुक्त आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आमचा जो कंट्रोलचा नंबर आहे त्यावर ते माहिती देऊ शकतात, पोलीस स्टेशनला देऊ शकतात किंवा सिनियर ऑफिसर्स लेवललासुद्धा आमचे नंबर नेटवर अवेलेबल आहेत, त्यांनासुद्धा ही माहिती द्यावी। गोपनीयता निश्चितपणे ठेवली जाईल आणि इफेक्टिव्हली कारवाई केली जाईल। सर, आपण बघितलं तर सातत्याने तुम्ही कारवाई करता, मात्र काही दिवसांनी पुन्हा हे बार उभे राहतात, त्यावर तुम्ही कसं वॉच ठेवणार आहात त्याच्या पुढच्या काळामध्ये? कारवाई केल्यानंतर आता डिमॉलिशन केलेलं आहे, ज्यांचं काही बाकी आहे त्याचाही पाठपुरावा करून आणि संबंधित महानगरपालिकेच्या ज्या टीमबरोबर आमचा संपर्क ठेवून आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि ती कारवाई इफेक्टिव्हली होईल, सातत्याने त्याच्यात राहील
याची आम्ही खबरदारी घेणार आहोत. ठाणे शहरातील अनधिकृत बार, पब, हुक्का पार्लर जे आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निर्मूलन जे पथक आहे त्याच्यामार्फत आज सुरुवात केलेली आहे. यामध्ये पोलीस विभागाचं प्रामुख्याने सहकार्य आपल्याला मिळत आहे. सुरुवात आजच झालेली आहे. जेवढे काही असे अनधिकृत बार, पब्स असतील त्यावर संपूर्णपणे कारवाई आमच्यामार्फत करण्यात येणार आहे. साधारणतः आकडेवारी समोर आलेली आहे अवैध बांधकाम बार असतील. सध्याच्या आकडेवारीनं साधारण 25 तरी अनधिकृत बार, ऑर्केस्ट्रा आणि पब्स आहेत. तर याआधी देखील महापालिकेकडनं अनेकदा कारवाई करण्यात आलेली, मात्र पुन्हा त्याच ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हुक्का पार्लर जे आहेत ते सहजपणे सुरू असताना पाहायला मिळतं. आता ठोस कारवाई होईल का? हो, ही सातत्याने कारवाई सुरू राहणार आहे. त्यांना काही दंड आकारण्यात येईल का? वारंवार अशा ठिकाणी सांगू सुद्धा बांधकाम केलं महापालिकेचं देखील नुकसान आहे आणि यंत्रणा देखील आपली वाया जाते. अच्छा, 2 प्रकारची कारवाई आपण करत असतो. एक तर गुन्हा दाखल करणे आणि दुसरं अतिक्रमण जे झालं असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल ते निर्मूलन करणे आणि झालेला खर्च हा संबंधितांकडून आम्ही वसूल करूया. सर, कोठारी कंपाऊंड देखील एक असाच भाग आहे, तिथे देखील अनधिकृत बार, पब्स उभे आहेत. त्याच्या संदर्भात आणि कामगारांनी देखील विधिमंडळात प्रश्न उचललेले, मात्र त्या ठिकाणी कारवाई केली गेली. ठाणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं असतील त्यावर संपूर्णपणे कारवाई करण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.